ऐका ना, म्हणतात ना मुलगी आईची जागा घेती, ते खरंच आहे बरं. आता काय झाले सांगते तुम्हाला, की ना रात्रीपासून आमच्या घरात थोडंसं गरम वातावरण आहे. कारण की दोघांची भांडणं झालीत बरं. दोघांचे अशा किरकोळ गोष्टीवरून मोबाईलवरून झालेत भांडणं. तुम्हाला सांगते, पण रात्रीपासून ना लहाना तिला बिलकुल बोलत नाही मोठीला. आणि मग काय झालं, ब्रेड आणली होती मी सकाळी. मग काय केले, दूध ब्रेड लहान्याने खाऊन घेतले त्याच्या वाट्याच्या. आता हिच्या वाटेत छोटाच पॅकेट आणल्यामुळं ना हिच्याच वाट्याचे राहिले होते. मग म्हणलं याला काय देऊ आता टिफिनमध्ये. तर मग ती किती म्हणते, किती समजदार बघा ना. ती म्हणते मम्मा दे त्याला हे करून, त्याला ना ब्रेड सँडविच दे, त्याला आवडतं पण. आणि दुपारून स्कूल असल्यामुळं ना 11 साडे11ला तर घरी येतो तो. तेवढे सँडविच दिलं तरी चालतं. मला असं वाटलं की किती म्हणजे तिचं हे भांडणं झालं आहे. तो कालपासून तिला बोलत नाही हा. आणि ती त्याच्यासाठी ना ती ब्रेड न देऊ राहिली, समजा ब्रेड नाही खाता त्याला देऊ राहिली. अशी असती मुलगी. चला तर मग अगोदर आपण सँडविच बघूया. आपण नॉर्मल चटणी करतो का तशी बटाट्याची चटणी करून घेतली. पाव घेतले, हिरवी मिरचीची चटणी केली. एकदम हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण आणि मीठ टाकून पेस्ट करून घेतली बारीक. 2 पाव घेतलेत. त्यावर ना एकीकडे टोमॅटो सॉस टाकला आहे किसानचा. एकीकडं ती हिरव्या मिरच्याची चटणी घातली. आणि मधामध्ये त्याच्या चटणी भरली, ती आलूची आपण बटाट्याची चटणी केली ती. त्याला दाबून घेतलं. एका पॅनमध्ये ने बटर टाकले थोडंसं. तो सगळीकडं पांगून घेतलं. आणि ते ब्रेड टेकले आणि खरपूस भाजून घेतले. एकदम मस्त 2 ते 3 मिनटात व्यवस्थित भाजतात. आणि गरमागरम ना त्याला कट करून घेतलं. एकदम गरम हे करून. खूप छान लागतं, मस्त बॅटर लागतं, खूप भारी लागतं. आणि मुलांनाही आवडतं काहीतरी वेगळं. चला तर मग तुम्हाला कशी वाटली ते नक्की